जेव्हा आपण कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज हा पॉइंट स्टार्ट केला, काय स्टार्ट केला? कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज. त्यावेळी आपण मेन्शन केलं की कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ऑफ नॉन वोलाटाईल सोल्यूट अँड नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्यूट, म्हणजे असा सोल्यूट जो की वेपराइज होत नाही पण नॉन इलेक्ट्रोलाइट. नॉन इलेक्ट्रोलाइट म्हणजे असा सोल्यूट जो घातल्यानंतर सॉल्व्हेंट मध्ये डिसोशिएट पण होत नाही आणि असोसिएट पण होत नाही. डिसोशिएट म्हणजे काय? जर तुम्ही सॉल्ट टाकली NaCl, ती पाण्यामध्ये टाकल्यानंतर कशामध्ये सेपरेट होणार आहे? Na प्लस Cl मायनस. येस ऑर नो? येस ऑर नो? सो इथं बघा, नाउ वी आर गोइंग टू डिस्कस कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज for non-volatile but electrolyte solutions. Electrolyte solutes, non-volatile but electrolytic solutes or electrolyte solutes. आता इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे ऍक्च्युअली ते डिसोशिएटच व्हायला पाहिजेत, पण आपण इथं कन्सिडर करूया की सोल्यूट तुमचा इलेक्ट्रोलाइट आहे. जो सोल्यूट आहे तुमचा तो सोल्यूट काय आहे? इलेक्ट्रोलाइट आहे नेचर मध्ये. मग ह्याचं इथं मिनिंग घेऊया की इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय? तर तो सोल्यूट डिझॉल्व केल्यानंतर तो डिसोसिएशनची पण कॅपॅसिटी ठेवतो आणि असोसिएशनची पण कॅपॅसिटी ठेवतो. सो जो सोल्यूट आहे, जो इलेक्ट्रोलाइट आहे, तो डिसोशिएटिंग सोल्यूट पण असू शकतो किंवा असोसिएटिंग सोल्यूट पण असू शकतो. डिसोशिएटिंग सोल्यूट पण असू शकतो किंवा असोसिएटिंग सोल्यूट पण असू शकतो. आतापर्यंत आपण ज्या काही प्रॉपर्टीज बघितल्या, सगळ्यात पहिला आपण एक बघितलं की द कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ सोल्युशन is directly proportional to number of solute particles. Colligative properties of solution, Anushka, depends on number of solute particles. ठीक आहे? फाइन. दुसरा आपण एलिव्हेशन लोअरिंग इन वेपर प्रेशर बघितला. डेल्टा P इज इक्वल्स टू काय असते? डेल्टा P इज इक्वल्स टू W2 into M1 into P01 divided by M2 into W1. Lowering in vapor pressure चा रिलेशन आहे. नेक्स्ट elevation in boiling point. Delta TB is equals to KB into W2 into 1000 divided by M2 into W1 in grams. परत delta TF is equals to KF into W2 into 1000 divided by what? M2 into W1 in grams. परत pi is equals to W2 RT upon M2 into V. हे जेवढे काही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आहेत, ह्या सगळ्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज मध्ये इट इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू मोलार मास. 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 सगळ्या केस मध्ये तो कशाला इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे? मोलार मासला काय आहे तर इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. समजतंय का? येस ऑर नो? येस ऑर नो? ठीक आहे. फाइन. मग दोन कन्क्लुजन्स ड्रॉ करा. एक आहे की कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ही डायरेक्टली प्रपोर्शनल टू काय असते तर नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स इन सोल्युशन. नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स इन सोल्युशन. दुसरा आहे colligative property is inversely proportional to molar mass of non-volatile solute. Molar mass of what? Non-volatile solute.
आपण आता जी कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी बघतोय ती नॉन व्होलाटाईल सोल्यूटच आहेत, म्हणजे असे सोल्यूट जे इझिली इव्हॅपोरेट होत नाहीत, पण इलेक्ट्रोलायटिक आहेत नेचरमध्ये. इलेक्ट्रोलायटिक आहेत म्हणजे सोल्युशन मध्ये जर सॉल्व्हेंट मध्ये प्युअर सॉल्व्हेंट मध्ये सोल्यूट ऍड केला, प्युअर सॉल्व्हेंट मध्ये तो सोल्यूट ऍड केला, तर एक तर ते डिसोशिएट होतील किंवा असोशिएट. डिसोशिएट किंवा असोशिएट. मग काय होणार आहे? ठीक आहे, सगळ्यात पहिला बघूया की जर सोल्यूट डिसोशिएटिंग असेल तर डिसोशिएटिंग सोल्यूट. डिसोशिएटिंग सोल्यूट असेल तर कसला सोल्यूट असेल? कसला सोल्यूट असेल? डिसोशिएटिंग डिसोशिएटिंग सोल्यूट साठी कन्सिडर करा NaCl आहे आणि NaCl चे मी 100 मॉलिक्युल्स घेतले, 100 मॉलिक्युल्स. 100 मॉलिक्युल्स जर मी NaCl चे घेतले, त्याला पाण्यामध्ये डिझॉल्व केलं तर मला Na प्लस आयन्स मिळणार आहेत आणि Cl मायनस आयन्स मिळणार आहेत. मग ठीक आहे, कम्प्लीट डिसोशिएशन जर झालं 100 Na प्लस आणि 100 काय मिळणार आहेत तर Cl मायनस. 100 Na प्लस आणि 100 Cl मायनस. मला सांगा, सोल्यूटला सॉल्व्हेंट मध्ये घातल्यानंतर ना ते डिसोशिएटिंग असल्यामुळे त्याचे सोल्यूट पार्टिकल्स काय झाले? ऑलमोस्ट डबल झाले. काय झाले ऑलमोस्ट? आपण काय म्हटलं? कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू काय म्हटलंय तर नंबर ऑफ व्हॉट? नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स. किंवा colligative property is inversely proportional to what? Colligative property is inversely proportional to molar mass of non-volatile solute. समजते का मी काय सांगते? Yes or no? Yes or no? Yes or no? आता इथं जरा लक्ष देऊन बघायचं. जर colligative property directly proportional to number of solute particles आहे, तर मला सांगा की जर डिझॉल्युशन नंतर सोल्यूट पार्टिकल्स वाढले तर एक्सपेक्टेड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी पेक्षा ऑब्झर्व्ड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी जास्त असणार आहे का कमी असणार आहे? दोन सिनारिओज आहेत इथं. दोन सिनारिओज, जर तो सोल्यूट नायदर असोसिएटिंग असला असता आणि नॉट डिसोशिएटिंग असला असता, तर त्यावेळी आपण म्हणतो एक्सपेक्टेड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. जर सोल्यूट तो सॉल्व्हेंट मध्ये घातल्यानंतर नायदर असोसिएटिंग आहे किंवा नॉर डिसोशिएटिंग आहे, एक्सपेक्टेड किंवा त्यालाच आपण काय म्हणतो थेरॉटिकल कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. मग मला सांगा, ही एक्सपेक्टेड किंवा थेरॉटिकल आहे, पण सोल्यूट तर डिसोशिएटिंग आहे. सोल्यूट तर डिसोशिएटिंग आहे किंवा असोसिएटिंग जर असेल तर आपल्याला जे दिसणार आहे ते ऑब्झर्व्ड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी दिसणार आहे. व्हॉट आय एम आस्किंग यू is colligative property is directly proportional to number of solute particles. So if the number of solute particles increases, if after dissociation number of solute particle increases, after dissociation number of solute particles increases, मग colligative property वाढणार का कमी होणार? आहे तेवढीच राहणार का वाढणार? जेवढी असायला पाहिजे होती त्यापेक्षा वाढणार का कमी होणार? वाढणार. So your observed colligative property will be greater than expected colligative property if the solute is dissociating solute. Because of dissociation number of solute particles काय झाले तर increase झाले. Because of dissociating solute number of solute particles काय झाले? Number of solute particles काय झाले? Increase. Number of solute particles काय झाले? Increase. Number of solute particles काय झाले? Increase. समजते का मी काय सांगते? येस ऑर नो? नंबर ऑफ सॉलिड पार्टिकल्स काय झालेत? इनक्रीज झालेत. काय झालेत नंबर ऑफ सॉलिड पार्टिकल्स? इनक्रीज. ठीक आहे. मग ऑब्झर्व्ड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ग्रेटर दॅन एक्सपेक्टेड, हे नंबर ऑफ सॉलिड पार्टिकल्स वरनं काढलं. ठीक आहे. NaCl जेव्हा होता त्यावेळी त्याचा मोलार मास किती असणार आहे तर 58.5 ग्रॅम पर काय होणार आहे तर मोल. पण जेव्हा तुम्ही त्याला वॉटर मध्ये डिझॉल्व्ह केला, वॉटर मध्ये डिझॉल्व्ह केल्यानंतर सोडियमचा मास किती आहे तर 23 ग्रॅम पर मोल आहे आणि क्लोरीनचा मास किती आहे तर 35.5 ग्रॅम पर मोल आहे. आहे की नाहीये? येस ऑर नो? आहे की नाहीये? आहे. मग मला सांगा, सोल्यूट डिसोशिएट झाल्यानंतर त्याचा मोलार मास काय झाला? वाढला का कमी झाला?
58.5 पेक्षा 23 ग्रॅम पर मोल आणि 35.5 ग्रॅम पर मोल जास्त आहे का कमी आहे? कमी आहे. आणि मोलार मास इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. मग जर मोलार मास कमी झाला तर कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी वाढणार. म्हणजे दोन्ही फेनॉमेना कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी डायरेक्टली प्रपोर्शनल टू नंबर ऑफ सॉलिड पार्टिकल्स आणि कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू मोलार मास. या दोन्ही फॅक्टर्सना आपण म्हणतो की जर सोल्यूट डिसोशिएटिंग सोल्यूट आहे, जर सोल्यूट डिसोशिएटिंग सोल्यूट आहे तर ऑब्झर्व्ड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ही एक्सपेक्टेड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी पेक्षा काय असणार आहे तर जास्त असणार आहे. ऑब्झर्व्ड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी म्हणजे तुम्ही काय म्हणणार आहे, माझं डेल्टा पी जे असणार आहे काय ऑब्झर्व्ड हे ग्रेटर असणार आहे डेल्टा पी थेरॉटिकल पेक्षा, किंवा माझा डेल्टा टीबी ऑब्झर्व्ड हे ग्रेटर असणार आहे डेल्टा टीबी थेरॉटिकल पेक्षा. त्यानंतर ना डेल्टा टीएफ ऑब्झर्व्ड हा ग्रेटर असणार आहे डेल्टा टीएफ थेरॉटिकल पेक्षा. पाय ऑब्झर्व्ड ग्रेटर असणार आहे कशापेक्षा, पाय थेरॉटिकल पेक्षा. समजते का? येस ऑर नो, येस ऑर नो, येस ऑर नो, येस ऑर नो, येस ऑर नो. ठीक, फाईन. पुढे बघा. सोल्यूट जर असोसिएटिंग सोल्यूट आहे, कसला सोल्यूट आहे, कसला सोल्यूट आहे, असोसिएटिंग सोल्यूट आहे. सोल्यूट कसला सोल्यूट आहे, असोसिएटिंग. असोसिएटिंग म्हणजे फॉर एक्झाम्पल जर मी ऍसिटिक ऍसिड घेतला आणि मी ऍसिटिक ऍसिडला बेन्झीन मध्ये डिझॉल्व्ह केला ना तर तो ऍसिटिक ऍसिड बेन्झीन सोल्युशन मध्ये डायमराइज होतो. काय होतो, डायमराइज. डायमराइज म्हणजे डायमर फॉर्म होतात. CH3COOH ह्यामध्ये इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग होते आणि तो डायमर फॉर्म करतो. फॉर एक्झाम्पल जर दोन ऍसिटिक ऍसिड होते तर ते एकच होणार आहे, सिंगल मॉलिक्युल बनणार आहे. म्हणजे जर मी 100 ऍसिटिक ऍसिड जर घेतले असते तर ते होणार किती आहेत, 50. 100 ऍसिटिक ऍसिड जर मी घेतले तर होणार किती, डायमर्स किती फॉर्म होणार आहेत, 50. मग काय झालं, नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स वाढले का कमी झाले, असोसिएटिंग सोल्यूट मध्ये वाढले. 100 ते 50 वाढतात का कमी होतात, मागचं म्हणायला वाढते म्हणून, त्याचं वेगळंच डोकं चाललंय रे, त्याचं डोकं इथं नाही चाललेलं. डिसोशिएटिंग सोल्यूटला नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स वाढतात, पण असोसिएटिंग सोल्यूटला नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स काय होतात तर कमी होतात. काय कमी होतात, नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स काय होतात, कमी होतात. सो मला माहित आहे की कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स. पहिली गोष्ट, ही पहिली गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट आहे कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू मोलार मास ऑफ नॉन व्होलेटाइल सोल्यूट. कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू मोलार मास ऑफ व्हॉट, नॉन व्होलेटाइल सोल्यूट. आणि जर नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स कमी झाले, ठीक आहे, सिंगल ऍसिटिक ऍसिडचा मॉलिक्युलर मास 60 होता. सिंगल ऍसिटिक ऍसिडचा मॉलिक्युलचा मास किती असतं, 60 ग्रॅम पर मोल, म्हणजे एका मोलचं 60 ग्रॅम पर मोल होतं. पण जेव्हा त्याचं डायमर झालं, काय झालं, डायमर म्हणजे एक मॉलिक्युल पासून दोन मॉलिक्युल कंबाईन होऊन सिंगल मॉलिक्युल फॉर्म होतोय. म्हणजे हा जो डायमर आहे ऍसिटिक ऍसिडचा त्याचा मोलार मास किती असणार आहे, 120. डायमर ना, दोन्ही मॉलिक्युल, दोन मॉलिक्युल फॉर्म कंबाईन होऊन सिंगल मॉलिक्युल फॉर्म करतात. डायमर इज असोसिएशन, असोसिएशन म्हणजे दोन्ही काय झाले, कंबाईन फॉर्म झाले. म्हणजे दोन मधून एक असे 100 चे किती कन्वर्ट झाले, 50च मॉलिक्युल झाले ऍसिटिक ऍसिडचे. 100 चे काय झाले, 50च ऍसिटिक ऍसिडचे काय फॉर्म झाले तर मॉलिक्युल्स फॉर्म झाले. सो मला सांगा की 60चं जर 120 मोलार मास वाढलं, मोलार मास काय झालं, वाढलं, तर कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी काय होणार आहे, कमी. नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स कमी झाले तर कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी काय होणार आहे, कमी होणार ना. असोसिएशन मध्ये नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स कमी होतं आणि मोलार मास काय होतं, वाढतं. ह्याचा ओव्हरऑल इफेक्ट हा असतो की इफ द सोल्यूट इज असोसिएटिंग सोल्यूट इन द सोल्युशन, कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी जी ऑब्झर्व्ड आहे, कोणती कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी, ऑब्झर्व्ड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ही कमी असणार आहे कशापेक्षा,
theoretical colligative property पेक्षा. Your observed colligative property will be lesser than theoretical colligative property. म्हणजे ह्याला मी असं लिहू शकते की जर असोसिएटिंग सोल्यूट आहे तर ऑब्झर्व्ड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी कमी असणार आहे. कशापेक्षा? तर थेरॉटिकल कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी पेक्षा. लोअरिंग इन वेपर प्रेशरच्या केसमध्ये. एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट मध्ये पण माझे जे ऑब्झर्व्ड बॉइलिंग पॉइंट असणार आहे, ऑब्झर्व्ड एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट असणार आहे ते कमी असणार आहे. कशापेक्षा? तर थेरॉटिकल एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट मध्ये. किंवा माझं जे ऑब्झर्व्ड डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट असणार आहे तो कमी असणार आहे थेरॉटिकल पेक्षा. थेरॉटिकल म्हणजे जर तो सोल्यूट नायदर असोसिएटिंग असला असता नॉट डिसोसिएटिंग असला असता. किंवा पाय ऑब्झर्व्ड जो आहे तो काय असणार आहे तर कमी असणार आहे. कशापेक्षा? तर पाय थेरॉटिकल पेक्षा. पाय ऑब्झर्व्ड जो आहे तो कमी असणार आहे. कशापेक्षा? तर पाय थेरॉटिकल पेक्षा. हे पॉइंट्स लक्षात येतात का? येस ऑर नो? येस ऑर नो? येस ऑर नो? हा, म्हणजे मला एक समजते की सोल्यूट दोन प्रकारचे असतात. एक तर डिसोसिएटिंग सोल्यूट असते किंवा एक सोल्यूट काय असते तर असोसिएटिंग सोल्यूट असते. डिसोसिएटिंग सोल्यूटच्या केसमध्ये कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी अपेक्षापेक्षा जास्त वाढते आणि असोसिएटिंग सोल्यूट मध्ये कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी अपेक्षापेक्षा कमी वाढते. मग ह्यावरनं आपण एक फॅक्टर क्रिएट करतो, त्याला म्हटलंय वॅन थॉप्स फॅक्टर. कसला फॅक्टर? Van Thorp's factor. And Van Thorp's factor is represented by the letter small I. Van Thorp's factor is represented by the letter small I. Van Thorp's factor is represented by the letter small I. And Van Thorp's factor I is the ratio of observed colligative property to the theoretical colligative property. Or Van Thorp's factor I is defined as theoretical molar mass of non-volatile solute divided by observed molar mass of non-volatile solute. पण ऑब्झर्व्ड मध्ये तो म्हणजे ऍक्च्युअली सोल्यूट तो डिसोसिएटिंग असू शकतो किंवा असोसिएटिंग. म्हणजे ह्याला आपण असं पण लिहू शकतो, डेल्टा पी ऑब्झर्व्ड अपॉन डेल्टा पी थेरॉटिकल. अजून काय लिहू शकतो? डेल्टा टी बी ऑब्झर्व्ड डिवाइडेड बाय डेल्टा टी बी थेरॉटिकल. परत डेल्टा टी एफ ऑब्झर्व डिवाइडेड बाय डेल्टा टी एफ थेरॉटिकल. पाय ऑब्झर्व डिवाइडेड बाय पाय थेरॉटिकल. पाय ऑब्झर्व डिवाइडेड बाय काय असते तर पाय थेरॉटिकल. आता मला सांगा आय ग्रेटर दॅन 1 कधी असणार? आय स्मॉलर दॅन 1 कधी असणार? आणि आय इज इक्वल्स टू 1 कधी असणार? दोघं कधी 1 येणार म्हणजे काय येणार? मोबाईल जरा साईडला ठेवा सगळ्यांनीच मोबाईल जरा साईडला ठेवा आणि उद्यापासून मोबाईल केबिन मध्ये असतील आणि मगच क्लासमध्ये येशील. सांगा पुढं. जर आय ग्रेटर दॅन 1 कधी येतंय? आय ग्रेटर दॅन 1 कधी येतंय? जेव्हा माझी ऑब्झर्व्ड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ही ग्रेटर आहे कशापेक्षा तर थेरॉटिकल कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी पेक्षा. आणि जर माझं ऑब्झर्व्ड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ग्रेटर असायला पाहिजे थेरॉटिकल कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी पेक्षा. म्हणजे तो सोल्यूट कसला सोल्यूट असणार आहे? डिसोसिएटिंग सोल्यूट. तो जो सोल्यूट आहे तो सोल्यूट कसा असणार आहे? सोल्यूट कसा असणार आहे? आपण काय बघितलं? जर सोल्यूट डिसोसिएटिंग असेल, जर सोल्यूट डिसोसिएटिंग असेल तरच ऑब्झर्व्ड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी एक्सपेक्टेड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी पेक्षा जास्त असणार आहे. कारण नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स जास्त असणार आहेत आणि मोलार मास काय असणार आहे तर कमी असणार की नसणार आहे? येस ऑर नो? नेक्स्ट, जर ऑब्झर्व्ड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी कमी असेल कशापेक्षा? थेरॉटिकल कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी पेक्षा, तर सोल्यूट कसला सोल्यूट असणार आहे? असोसिएटिंग सोल्यूट. तो सोल्यूट कसा असणार आहे? असोसिएटिंग काय असणार आहे?
सोल्यूट. आणि जर I इज इक्वल्स टू 1 असेल तर काय असणार आहे, ऑब्झर्व्ड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी इज इक्वल्स टू काय असणार आहे तर थेरॉटिकल कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. म्हणजे जो काय सोल्यूट आहे, द सोल्यूट इज नायदर असोसिएटिंग नॉर काय असणार आहे तर डिसोशिएटिंग. जो सोल्यूट आहे तो नायदर असोसिएटिंग नॉर काय असणार आहे तर डिसोशिएटिंग. I इज इक्वल्स टू 1 म्हणजे असा सोल्यूट जो नॉन वोलाटाईल पण आहे आणि नॉन इलेक्ट्रोलाइट पण आहे, म्हणजे असोसिएट पण होत नाही, डिसोशिएट पण होत. I ग्रेटर दॅन 1 आहे म्हणजे ऑब्झर्व्ड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी जास्त आहे, कशापेक्षा तर थेरॉटिकल कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी पेक्षा. आणि ते कोणाच्या केसमध्ये होते, जर सोल्यूट डिसोशिएटिंग असेल तर. जर सोल्यूट डिसोशिएटिंग असेल तर समजतंय का, येस ऑर नो. एक इक्वेशन आहे ह्याच्या रिलेटेड, म्हणजे थ्योरी संपते. उद्या न्यूमरिकल स्टार्ट करूया, फक्त एक इक्वेशन बघूया. रिलेशन बिटवीन Van 't Hoff's factor I and degree of dissociation alpha. डिग्री ऑफ डिसोसिएशन अल्फा. ठीक आहे. इथे बघा जरा असं सगळ्यांनी, the Van 't Hoff factor I is also defined in an alternative but exactly equivalent manner, that is actual moles of particles in solution after dissociation. म्हणजे डिसोशिएट झाल्यानंतर ना किती मोल्स आहेत, डिवायडेड बाय मोल्स ऑफ द फॉर्म्युला युनिट डिझॉल्व्ड इन द सोल्युशन. म्हणजे इनिशियली आपण किती डिझॉल्व्ह केले. फॉर एक्झाम्पल जर मी NaCl 1 मोल डिझॉल्व्ह केला, पण सोल्युशन मध्ये गेल्यानंतर ते किती मोल होणार आहेत, 2 मोल. का 2 मोल होणार आहेत, कारण Na प्लस सेपरेट, मग Na प्लसचं 1 मोल आणि Cl मायनसचं 1 मोल, असे किती मोल आहेत तर 2. मी काय लिहिते बघा, तुम्ही म्हणणार मॅम एकच डेफिनेशन, तुम्ही एकच सांगितला डेफिनेशन कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आणि मोलार मासचं, पण ही पण डेफिनेशन आहे, अल्टरनेटिव्ह डेफिनेशन. I इज इक्वल्स टू काय आहे, नंबर ऑफ मोल्स ऑफ solute particles after dissociation divided by number of moles of solute initially taken. ठीक आहे. मी काय सांगते बघा, हे अल्फा म्हणजे डिग्री ऑफ डिसोसिएशन असते, आणि हे आपण पुढच्या टॉपिक मध्ये डिटेल मध्ये बघायचं आहे, अल्फा बद्दल काय काय असते काय काय नसते. पण आता लक्षात आहे की अल्फा हा डिग्री ऑफ डिसोसिएशन आहे. जर मी 100 मोल्स घेतले, काय घेतले तर त्यातले 20 मोल डिसोशिएट झाले, तर माझा 20 हा अल्फा आहे. काय आहे 20 अल्फा. डिग्री ऑफ डिसोसिएशन म्हणजे 20/100. म्हणजे ऍक्च्युली डिग्री ऑफ डिसोसिएशन म्हणजे काय असते, सिमिलर टू Van 't Hoff फॅक्टर्स असते. इनिशियली तुम्ही किती मोल्स घेतला आणि त्यातले डिसोशिएट किती झाले. फॉर एक्झाम्पल अल्फा माझे 20 डिसोशिएट झाले, म्हणजे 100 मधले 20 डिसोशिएट झाले. असं समजते मी काय सांगते, येस ऑर नो. ठीक. आता मी एक सोल्यूट घेते AXBY, आणि हा सोल्यूट डिसोशिएटिंग सोल्यूट आहे. वॉटर मध्ये डिझॉल्व्ह झाल्यानंतर मला X मोल्स ऑफ AY प्लस मिळणार आहेत, प्लस Y मोल्स ऑफ BX काय मिळणार आहे तर मायनस. ठीक आहे. इनिशियली ऐकून घ्या, इनिशियली मी घेताना हा AXBY 1 मोल घेतलेला. किती मोल घेतलेला, 1 मोल.
सो हा एक्स बीवाय 1 मोल घेतला तर हा पण 0 असणार आणि हा पण काय असणार आहे 0. आता डिझॉल्व्ह केल्यानंतर ने डिसोसिएशन चालू झाला. डिझॉल्व्ह केल्यानंतर ना डिसोसिएशन, आणि डिसोसिएशन चालू झाल्यानंतर एक पॉइंट याची होते इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियम म्हणजे काय असते? इक्विलिब्रियम म्हणजे अ स्टेट वेअर रेट ऑफ फॉरवर्ड आणि रेट ऑफ बॅकवर्ड रिएक्शन काय झाली आहे सेम. मग मी म्हणते ऍट इक्विलिब्रियम ए प्लस आयन अल्फा इतके डिसोशिएट झाले, 1 मधले अल्फा डिसोशिएट झाले, 1 मधले अल्फा, आणि हा पण किती डिसोशिएट झाला अल्फा. पण ए एक्स बी वाय आहे ना, म्हणजे एक्स मोल्स ऑफ ए असणार आहेत आणि वाय मोल्स ऑफ बी. एक्स मोल्स ऑफ ए मधले अल्फा डिसोशिएट झाले, वाय मोल्स ऑफ बी मधले अल्फा डिसोशिएट झाले. समजतंय का? जर NaCl आहे, NaCl डिसोशिएट झाला तर Na प्लस अल्फा, Cl मायनस अल्फा, फक्त अल्फा अल्फा येणार आहे. पण CaCl2 असेल, काय असेल CaCl2, Ca2 प्लस प्लस 2Cl मायनस आहे, 2Cl मायनस म्हणजे इथं 2 टाइम्स अल्फा येणार. Cl किती मिळणार आहे 2 टाइम्स, 2 प्रपोर्शन मध्ये म्हणून 2 टाइम्स अल्फा. सो हा एक्स अल्फा आणि हा काय झाला तर वाय अल्फा. बरं, मी म्हंटल माझ्याकडे 100 रुपये होते, त्यातले 20 रुपये गेले, राहिले किती? कसं काढला 80 तुम्ही? 100 मायनस 20 म्हणजे मी ऍट इक्विलिब्रियम ह्यातले थोडे अनडिसोशिएटेड पण राहणार आहेत. सो ते काय असणार आहे 1 मायनस अल्फा. इनिशियली मी 1 घेतलेले, त्यातले अल्फा डिसोशिएट झाले ना, मग इनिशियली 1 घेतलेले अल्फा डिसोशिएट झाले, राहिले किती 1 मायनस अल्फा. राहिले किती? राहिले किती 1 मायनस अल्फा. राहिले किती 1 मायनस अल्फा. समझ में आ रहा है? ऍट इक्विलिब्रियम राहिले किती 1 मायनस अल्फा. ओके. सो आता मग पुढं टोटल नंबर ऑफ मोल्स ऍट इक्विलिब्रियम. टोटल नंबर ऑफ मोल्स ऍट इक्विलिब्रियम किती असणार आहे? अनडिसोशिएटेड 1 मायनस अल्फा, डिसोशिएटेड मधले ए चे एक्स टाइम्स अल्फा, बी चे y टाइम्स अल्फा. अब मुझे बोलो, ये 10 मोल मिला और ये 10 मोल मिला, ठीक है, 10 प्लस 10 कितना होता 20. अल्फा तो डिग्री ऑफ डिसोसिएशन है, अल्फा तो क्या है डिग्री. 10 मोल जो है मेरे नंबर ऑफ मोल्स है, तो ये x प्लस वाई यानी क्या है x मोल्स ऑफ A एंड y मोल्स ऑफ क्या है तो B. एट द एंड मुझे इनको ऐड ही करना है, तो मैं क्या करूंगी यहाँ पे इज इक्वल्स टू 1 मायनस अल्फा प्लस x प्लस वाय इन ब्रॅकेट आणि मग अल्फा. मग x प्लस वाय इज इक्वल्स टू काय असणार आहे n, दॅट इज नंबर ऑफ मोल्स ऑफ आयन्स जे काय असतील ते, टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ आयन. x प्लस वाय ला काय कन्सिडर केलं मी n, x प्लस वाय ला मी काय कन्सिडर केला n. n म्हणजे टोटल नंबर ऑफ मोल्स आफ्टर काय झाले तर डिसोसिएशन. ठीक आहे. सो इथं काय येणार आहे 1 मायनस अल्फा प्लस काय असणार आहे तर n अल्फा. 1 मायनस अल्फा प्लस काय येणार आहे n अल्फा. येस. आता 1 प्लस अल्फा कॉमन घेतला n मायनस 1. काय अख्ख्यात म्हणजे कुठल्या अख्ख्यात घेऊ, इथं हा 2 आहे, त्यातला n अल्फा पहिला घेतला आणि मायनस अल्फा नंतर न घेतला. सो 1 प्लस अल्फा अख्ख्यातून नाही घेऊ शकत, दोघांमध्येच घेऊ शकतो, कारण दोघांमध्येच अल्फा आहे. काय झालं? अच्छा, आता समजलं का? हा, n अल्फा पहिला घेतला आणि मायनस अल्फा घेतला, सो n अल्फा कॉमन काढला n मायनस 1. बरं इथं या I इज इक्वल्स टू काय होतं, I इज इक्वल्स टू काय आपल्याकडे नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉलिड पार्टिकल्स आफ्टर डिसोसिएशन. किती आहे टोटल नंबर ऑफ सोल्युशन्स, टोटल नंबर ऑफ मोल्स ऍट इक्विलिब्रियम म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ पार्टिकल्स आफ्टर डिसोसिएशन किती आहे 1 प्लस अल्फा n मायनस 1 डिवायडेड बाय 1. इथं काय येणार आहे I. सो I इज इक्वल्स टू 1 प्लस इन ब्रॅकेट अल्फा 1 प्लस अल्फा इन ब्रॅकेट n मायनस 1. ह्यालाच रिअरेंज करते I मायनस 1 प्लस 1 इथं जाऊन काय होणार आहे मायनस I मायनस 1 इज इक्वल्स टू अल्फा n मायनस काय येणार आहे 1. मग n मायनस 1 खाली शिफ्ट करते, सो इथं काय येणार आहे I मायनस 1 डिवायडेड बाय n मायनस 1 इज इक्वल्स टू अल्फा.
हे बघा, पहिला +1 इथं शिफ्ट केला तर काय होणार आहे? -1. मग राहिला अल्फा n-1 हा इंटू होता ना, हा पूर्ण खाली नेला. सो i-1 डिवायडेड बाय n-1 इज इक्वल्स टू अल्फा. आणि हा जो इक्वेशन आहे हा कशासाठी आहे तर फॉर डिसोशिएटिंग सोल्युट्स. कसल्या सोल्यूट साठी आहे? डिसोशिएटिंग सोल्युट्स, सोल्युशन नाही, सोल्यूट. डिसोशिएटिंग सोल्यूट कशासाठी आहे हा? समजते का काय काय केलं? येस ऑर नो? पहिला आपण म्हटलं वेंट ऑफ फॅक्टर, आपल्याला रिलेशन पाहिजे होतं वेंट ऑफ फॅक्टर आय आणि डिग्री ऑफ डिसोसिएशन अल्फा. मिळाला का अल्फा आणि आय मधला रिलेशन? येस ऑर नो? हे विचारतात. डिराइव्ह रिलेशन बिटवीन वेंट ऑफ फॅक्टर आय अँड डिग्री ऑफ डिसोसिएशन 3 मार्काला विचारतात एक्झामला. हे मी काय जेवढं डिटेल मध्ये लिहिलेलं नाही, पण तुम्हाला डिटेल मध्ये सगळं लिहायला लागणार आहे. कोण काय आहे कसं आहे ते समजलं का? I इज इक्वल्स टू काय असते? नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉलिड पार्टिकल्स आफ्टर डिसोसिएशन डिवायडेड बाय नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉलिड पार्टिकल्स इनिशियली टेकन. मग ठीक आहे, मग हे नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉलिड पार्टिकल्स आफ्टर डिसोसिएशन कसं फाइंड करणार? तर AXBY घेतलं, पहिला 1 मोल घेतलेला, मग 0 होतं. ऍट इक्विलिब्रियम अल्फा अल्फा डिसोशिएट झाला, एक्स अल्फा वाय अल्फा झाला, 1 मायनस अल्फा राहिला. मग हे सगळं ऍड करायचं. इक्विलिब्रियमला अनडिसोशिएटेड पण असणार आहे आणि डिसोशिएटेड पण असणार आहेत. हे ऍड करून एक इक्वेशन क्रिएट केला. तो इक्वेशन फक्त इथं सबस्टिट्यूट केलं. इनिशियली तर मी 1च घेतलेलं. सो i-1 इज इक्वल्स टू अल्फा n-1 खाली शिफ्ट केला. सो i-1 डिवायडेड बाय n-1 इज इक्वल्स टू अल्फा. हा झाला फॉर डिसोशिएटिंग सोल्यूट. फॉर व्हॉट झाला? डिसोशिएटिंग सोल्यूट. असोशिएटिंग सोल्यूटचा फॉर्म्युला बघा. फॉर हे काय इक्वेशन तुम्हाला डेरिवेशनला नाहीये पण माहित असायला पाहिजे. फॉर असोसिएटिंग सोल्यूट, अल्फा इज इक्वल्स टू i-1 डिवायडेड बाय 1 मायनस 1 बाय n असते. 1 बाय n कारण असोसिएशन झालं. 1 बाय n कारण असोसिएशन झालं. असोसिएट होतात तिथं मॉलिक्युल्स, कमी होतात. काय होतात मॉलिक्युल्स? म्हणून 1 बाय n घेतले. समजतंय का? येस ऑर नो? काय डाऊट आहे यामध्ये? ठीक आहे, उद्या न्यूमरिकल्स घेऊया आणि सीटी.